या ठिकाणी मला आनंद अभिमान आहे की या ठिकाणी पांडुरंग पवार साहेब म्हटल्याप्रमाणे खरी गोष्ट आहे. पहिल्या भौतिक सुविधा ज्या आहेत तालुक्यामध्ये अनेक आम्ही फिरतो, अंतुशेठ असं आपणही फिरता, की खऱ्या अर्थानं चांगला विकास झालेलं गाव, एक टोकाचं गाव असून देखील लिंबगाव असावा. जुन्नरपासून रस्ते असतील, आरोग्य केंद्र असेल, हॉस्पिटल असेल, शाळा असतील, आणि आजच्या काळामध्ये ते अंतुशेठनी त्यांना धन्यवाद देतो. पांडुरंग पवार साहेबांनी सांगितलं 350 कोटीचा रस्ता देण्याचं काम आहे, चांगल्या दर्जाचं चालू आहे. आणि हे दुकानं झाली, व्यवसाय वाढायला लागले, चांगल्या प्रकारची शेती या भागातले लोक करतात. आणि मग त्यामुळं पतसंस्थांची गरज तिथं पूर्वीपासून होती, पण आज ती झालेली आहे. आणि साईकृपा पतसंस्थेच्या 7व्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. आर्थिक गरज जी आहे ती कधी न संपणारी आहे, विकास कधी न संपणार असतो. आणि आता आपल्या शेतकरी असेल, आपले तरुण मुलं असतील, व्यवसाय, अनेक व्यवसायासाठी, शेतीसाठी त्यांना कर्ज उपलब्ध असतं. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करतोय. स्टेट बँक असेल, अनेक बँका आहेत, परंतु ग्राहकाला, आपल्या शेतकऱ्याला, तरुण उद्योजकाला, सगळे नॅशनलाइज बँका वगैरे असेल किंवा पुणे जिल्हा बँक रिस्ट्रिक्शन येतं, कुठे कर्ज वाटप करायचं, काय करायचं. नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आपण काम करतो अंतुशेठ, आणि त्यामुळे सगळ्याच आपलं कर्जदारांना सगळ्या प्रकारचं कर्ज आपण देऊ शकत नाही. पतसंस्था म्हणजे पत पाहून हे कर्ज दिलं जातं. मग अशी कुणी उल्लेख केला की खरी गोष्ट आहे. मी आता तालुक्यामध्ये पाहिलं 5%, 10%, म्हणजे महिन्याला शेकडा, म्हणजे वर्षाचं झालं 60%, अशा प्रकारे कर्ज घेत होते. तो माझा शेतकरी त्या आणि कोर्स कर्ज असेल तो त्या व्याज भरण्यातच त्याचा नाक यायचा. आणि अलीकडच्या काळात सहकार या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये, भारतात फेमस आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे विस्तार वाढ झालेली आहे. आणि पतसंस्थेचं जाळं या दृष्टीने चांगले आहे. साईकृपा पतसंस्था आज रौप्य वर्षात पदार्पण करत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. आपण आज इथं सगळं अनालिसिस करून केलं. इथं मी पाहिलं अंतुशेठ बसल्यावर या ऑफिस त्याच्यावरच प्रभुराम पतसंस्था आहे, इकडे शेजारी कोणतीतरी पतसंस्था आहे, पांडुरंग पवार साहेबांची पण पतसंस्था आहे. एवढ्या पतसंस्था असून इथं तेवढं पोटेन्शियल आहे ही पतसंस्था त्यांनी केलेली. म्हणजे एवढा विकास हे झालाय. म्हणजे हे वारकरी मंडळी असली तरी भरपूर माल आहे, चांगले सगळं काय असले तरी मस्तपैकी खर्चच नाही जास्त. अतुल भांबेरे बरं का, अतुल म्हणजे तुम्हाला अतुल शेठ म्हणता, माझा सहकारी. आणि उत्कृष्ट प्रकारची शेती आमचा संभाजी नाना असेल, उद्योजक विनम्र सगळे, म्हणजे आणि उद्योजक, शेती उत्कृष्ट प्रकारची सगळं आता आपण सगळे करतात. आणि त्यामुळं कर्ज लागतो, उलाढाल असते. किती मोठा व्यवसाय वाढला तर आज नवीन नवीन तरुण मुलं आपली जी आहेत, नोकरी व्यवसाय मिळत नाहीत, पण उद्योजक महत्वाचे आहेत. आणि त्या दृष्टीने हे व्यवसाय, हे पतसंस्था आपण इथं स्थापन केलेली आहे. आता मी पण पतसंस्थेत बँकेत काम करतो, पण तुम्हाला पाहिलं, स्टाफ पण पाहिला चांगला, त्यांचं ड्रेस कोड आणि जरा मस्त तो स्टाफ, लेडीज स्टाफ येते. आणि ऑफिस पण आम्ही पाहिलं चांगलं आहे. आजच्या काळात पूर्वीचा काळ वेगळा होता, आता चांगला आहे. आपल्या ठेवी पाहिल्या मी, 55 कोटीच्या ठेवी, 100 कोटीचा व्यवसाय, एकूण व्यवसाय आहे. पतसंस्था असेल, कोणती बँक असेल, त्याचं जे पाहिलं जातं की चांगली कशी आहे, तर त्याचा दर्जा काय आहे, तर A ग्रेड, की सहकार खात्याची जी दिली जाते त्यात गोष्टी पाहून त्याचे मार्क्स असतात, कशा कोणत्या हेडला मार्क्स पहिल्यापासून A ग्रेड आहे, CD रेशो कसा आहे, आणि कर्ज वाटप उलाढाल. आणि निश्चित आज रुपये वाटचाल करत असताना आजपर्यंत सातत्याने अवर्ग CD रेशो चांगला मिळालेला आहे. निश्चित चांगलं काम आहे. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की जुन्नर तालुक्यातल्या आपल्या पतसंस्था, अतुल शेठच्या मागाशी बोललो की पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पतसंस्था मला वाटतं हवेली याच्यामध्ये आहे, पिंपरी चिंचवड हवेलीमध्ये, आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त पतसंस्था असणारा आणि सक्षमपणे चालवणारा फक्त जुन्नर तालुका आपला आहे. 202 पतसंस्था अतुल शेट्टी मला सांगितलं, 202 पतसंस्था. ठीक आहे, झालं, काही ठिकाणी पतसंस्थांनी केलं, त्याला कालबोट लागतं, परंतु ते असलं तरी लोकांचा विश्वास जो आहे की आता चेअरमन व्हाईस चेअरमन असेल, आता सदाशिव असतील, पिंगट असेल, सावकार, बाकी संचालक मंडळ आहे, त्यांच्याकडे बघून लोक कष्टाचे पैसे ठेवतात. माझं सांगणं असतं की या पतसंस्थेमध्ये एखादा वडापावची हातगाडी लावणारी माझी भगिनी असेल, माझा असेल, तो 100 रुपये 50 रुपयापासून डेली कलेक्शन देतो. तर माझा कष्ट शेतकरी जो आहे तो दिवस रात्र 5 वाजल्यापासून उठून रात्री करून माझ्या मुलाला व्यवसाय करता येईल, मुलीला लग्नासाठी पैसे पाहिजे, घराला पैसे पाहिजे, असे कष्टाचे पैसे ठेवतो. तर त्याचं संरक्षण हे कोणा करते, कोणाच्या हातात आहे ही खात्री तुम्हाला आहे. म्हणून आज एवढ्या 55 कोटीच्या ठेवी आहे, त्याची जबाबदारी त्याला गालबोट लागतं. पांडुशेठ कामाने आज तालुक्यामध्ये काही 1-2 पतसंस्थांनी केलं, मला दुःख होतं. आणि म्हणून तिथे फार म्हणजे त्या वेदना ज्या आहेत त्या फार मोठ्या होत्या. तसं करू नये. आणि तुम्ही चांगलं काम केले म्हणून आज 25 वर्ष तुम्हाला झालेत आणि पतसंस्थांनी एवढ्या ठेवी आहेत. तर एक चांगलं काम, पुण्याचं काम आपण करताय. सगळ्यात तिथे
रेड कार्पेट टाकायला लागतं तिथं. मोठे जे आहेत शेतकरी, मोठे उद्योजक, त्यांना फक्त स्टेट बँक असेल, नॅशनल बँक मला टीका नाही करायची. पण इथे सामान्य माणूस असेल, पांडुरंग पवार साहेबांना माहित असतं, सदाशिवला माहित असतं, सावकार मुंगटला माहित असतं, तुमच्या संचालक म्हणाल की कोण आहे, त्याला गरज आहे. आज समजा काही कागदपत्राचं हे असेल, परंतु पैसे भरण्याची क्षमता आहे, जामीनदार चांगले आहेत, ते पैशाची उपलब्धता लगेच एका दिवसात ते होते. आज लोकांना पैशाची गरज असते आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याच्या, माझ्या तरुण उद्योजक असेल त्याच्या जीवनामध्ये संजीवनी आणण्याचं काम, त्याला आर्थिक बळ देण्याचं काम हे तुमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून झालेले 100 कोटीचा व्यवसाय म्हणजे हे झालेले आहे. अभिमान मला आहे. आणि मला परत अतुल शेट्टी सांगितलं पाहिजे की काम कसं चांगलं आहे पतसंस्थेचं आणि आपलं तालुक्यातलं पत. तुमच्या पण आज मला म्हटलं तसं खरं हे म्हटलं पवार साहेब, तर वल्लभशेठ बेनके साहेब आणि वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून इकडं विकास झाला, सगळं काम. अतुल शेट्टी सुद्धा एवढा निधी दिला आणि म्हणून अजून उद्योग वाढ होते. अजून इथं मी पहिलं 15 वर्षापूर्वी हे निमगाव सावमध्ये लग्नाला येत असताना, पवार साहेबांच्या वेळेला सामूहिक विवाहाला येत असताना, इतर कार्यक्रमाला येत असताना, त्यावेळेचं निमगाव सावा आत्ताचं निमगाव सावा हे आता हे मॉल जे झाले, दुकानं झाली, ही नव्हती त्यावेळी. बेल्याला जायला लागायचं किंवा इकडे जायला लागायची. पण आज हे सगळं झालंय, इथे व्यवसाय वाढीत झालेली आहे फार, हे सगळं दिसते आणि त्या दृष्टीने गरज असते. नॅशनल NCDL तर राष्ट्रीय सहकार विकास परिषदेमार्फत महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या पतसंस्था, सहकारी सोसायट्यांचे अनालिसिस हे 2 वर्षांनी केलं जातं आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. आणि राष्ट्रीय सहकार विकास परिषदेतर्फे अतुल शेठ 2 वर्षाचं अनालिसिस करून महाराष्ट्रातल्या त्याच्या 2,500-3,000 संस्था होत्या, त्याचं अनालिसिस करून त्यांच्या लेवलला ते त्यांनी केलं. आणि आपल्या जुन्नर तालुक्यात एकूण 10 पुरस्कार दिले जातात पतसंस्था आणि सोसायट्यांना. त्यातले 5 पुरस्कार माझ्या जुन्नर तालुक्यातल्या संस्थांना मिळालेले आता मागच्या आठवड्यात. आणि त्याच्यामध्ये मला अभिमानाने सांगितलं पाहिजे की बेले सोसायटी आणि राजुरी सोसायटी यांना सोसायटी गटामध्ये, तर वसंतदादा नागरी सहकारी पतसंस्था आणि पिंपळवडीची आदर्श पतसंस्था महिलांची, आणि अजून एक मला वाटतं कोणती पतसंस्था आहे, त्या पतसंस्थांना हा पुरस्कार मिळालेला आहे आदर्शपणे. परत दुसरी अभिमानाची बाब की इथं मी पाहिलं की या पतसंस्थेला साई कृपा पतसंस्थेला महाराष्ट्राच्या सहकार खात्यातर्फे, पुणे जिल्हा बँकेतर्फे आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तालुक्याचा चांगला पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या फेडरेशनचा, तालुक्या फेडरेशनचा सुद्धा 100% कर्ज वसुलीचा पुरस्कार मिळालेला आहे. ही अभिमानाची बाब आहे. आणि यापेक्षाही चांगलं काम निश्चित आपल्या हातातून हे झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. पण पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्हा बँकेचं मी आहे. मी आता त्यांना सांगितले, मागं सांगितलं, ते म्हटलं वळसे पाटील साहेब संचालक आहेत तिकडे. आम्ही आता ते कसं झाले, सहकार खात्याकडे होतं अतुल शेठ पहिलं, आता रिझर्व्ह बँकेचा कंट्रोल आहे ह्या जरा 3 वर्षात. आणि मग त्यांची परवानगी घेऊन ते सगळं कॉम्प्लिकेटेड झाले, तिकडे झाली की लगेच शाखा मंजूर व्हायची. परंतु मी आपल्याला सांगतो की हा प्रस्ताव निमगाव साहेबांचा मी दिलाय. माझ्या अध्यक्षांना सांगितलं, संचालक मंडळाला सांगितलं, जुन्नर तालुक्यामध्ये पहिली शाखा जी आता जी काय वाढ होईल ती निमगाव साहेबाला झाली पाहिजे असा मी प्रस्ताव दिलेला आहे. त्याला एक संचालक जुन्नर तालुक्याच्या नात्यानं मी पहिली शिफारस दिलेली आहे, ते प्रस्ताव पण सांगितलेला आहे, आपण माहिती घ्या. परंतु ते आता जरा थोडं पहिल्यापेक्षा जास्त रिझर्व्ह बँकेने रूल्स स्ट्रिक्ट केलेले आहेत, पहिले नव्हते. पण तो निश्चित हे झालं पाहिजे. आणि हे सांगा अतुल शेठ, वळसे पाटील साहेबांनी, शिवाजीराव काळे, दादासाहेब काळेंनी, पांडुरंग पवार हे निमगाव साहेबाला, संभाजीरावला माहिती की त्याच वेळी पहिली संस्था पुणे जिल्हा बँकेची शाखा मंजूर केली होती. परंतु नंतर पारगाववाले म्हटले ना आम्हाला द्या, म्हणून पवार साहेबांनी निमगावकरांनी तिकडे शाखा दिली. ती आपलंच गाव आहे, त्याच्यामुळे तसं काय थोडं आता कळ जरा दम धरा, बरोबर नाही. म्हणजे मंजूर पहिली निमगाव साहेबाला झाली ती, परंतु पवार साहेबांना धन्यवाद देतो. पारगाव आपलंच आहे, आज तिथं चांगलं काम झालेलं होतं. आणि इथे निश्चित जुन्नर तालुक्यात पहिली झाली तर निमगाव साहेबांना ती शाखा निश्चित होईल तसा प्रस्ताव दिलेला आहे. माझी शिफारस पण संचालक या नात्याने मी दिलेली आहे. आणि निश्चित चांगलं काम आपलं आहे, एक अभिमान आम्हाला आहे. आणि राजाराम महाराज जाधव आज ते ठीक आहे, त्यांचं म्हणजे या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मला मी हे पाहिलं सगळं तुमचं आता माहितीपत्रक. आणि हे अतुल शेठ योगायोग बघा की निष्ठा असली लोकांची, हे असलं की 2002 साली संस्था स्थापन झाली. सरकटे महाराज अतुल शेठ बेनके, सरकटे महाराज अतुल शेठ बेनके, जेवढ्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखांचं उद्घाटन सरकटे महाराज आणि अतुल शेठ बेनके यांच्या हस्ते झालं. आणि आजचं 7व्या शाखेचं सुद्धा जे मला स्ट्राईक झालं, ते एक निष्ठा जी असावी ती अशी असावी की साई कृपा म्हणजे चांगला आशीर्वाद त्याचा जेव्हा भावाची मंडळी म्हणजे बघा. नांदगावला हे आपला कृषी विज्ञान केंद्राचा कार्यक्रम आहे,
अतुलशेठ पुण्याहून आले, या तुमच्या प्रेमापोटी साईकुंबळा पद्धत प्रेमापोटी तुम्ही संचालक मंडळाची जीवाभावाची मंडळी आणि आजपर्यंत केले. म्हटलं मी पण तिथं गेलो नाही, म्हटलं आपल्याला पहिले या पद्धतीचं करायचं आपली जीवाभावाची. दत्तोबाला म्हटलं तिकडे कार्यक्रम आहे, काल फोन केला दत्तोबांनी, नाही म्हटलं तिकडे कार्यक्रम करून अतुलशेठ म्हटले नाही आपली लोक थांबली इथं हे केलं पाहिजे. ते पण दरवर्षी होतं पांडुरंगजी साळवे आणि म्हणून इथं आले पाहिजे. मी सगळं पाहिलं आजपर्यंत 2002 पासून 23 वर्ष. फक्त आता सरकटे महाराज ऐवजी रामदास महाराज आहेत, राजाराम महाराज. पण अतुलशेठ तिथं मी पाहिलं सगळं. 2 झालं 23 वर्ष आणि 7वी पतसंस्था आहे, आज शाखा आहे. खरंच मला अभिमान वाटला, चांगलं काम आहे, त्या क्षेत्रात काम करतो, परंतु काळजी काट्याने काम करा. फक्त वल्लभशेठ म्हणायचे की काय म्हणजे हे जरी जवळचं असलं, जवळची लोक असले तरी शेवटी पतसंस्था आहे, लोकांच्या कष्टाचा पैसा असतो. तारण बघा, जामीनकी बघा, जामीन कर्जाला समजा जरी कर्जदार नसेल पण खालचे जामीनदार तरी पाहिजे, म्हणजे नोकरी करणार किंवा कसे. सिक्युरिटी बघा, काही ठिकाणी जर विनातारण दिलं हे दिलं तर तुम्ही संचालक मंडळातून माझ्या शेतकरी असतील, माझे उद्योजक असतील, त्यांनी कष्टाचा कामाचा पैसा ठेवला असतो, त्याला त्रास होतो. तुमचं चांगलं काम करून सुद्धा होतो, लोक तेवढं पुरतं म्हणतात की फार अडचण आहे. आणि म्हणून नंतर सदाशिवराव एक चांगलं काम तुम्ही करताय. आणि हे काही लोक काय आता बघतो, मी काय बोलत नाही, टीका नाही करत, कुठून पैसे आता तर काय करतात, तर कार्यक्रम करतात तर सगळं काय पत होतं म्हणून नफा जाते कुठं काय काय करतो. तर तसं काही नाही, जरा कंट्रोल आहे. आर्थिक आहे, आर्थिक संस्था आहे, सगळं व्यवस्थित करा. शेतकरी यांना लाभांश द्या, फायदा द्या, कोणाला सभासदांना द्या, काय तुम्ही दिवाळी वाटप करा ते करा, परंतु कंट्रोल करा. आर्थिक नियोजन आणि खरंच मला ऑफिस आवडलं आणि स्टाफचं वगैरे ते सगळं. आता तुमचं मॅनेजर नाव काय तुमचं? संभेराव बेल्याचे का? राजुरी. आणि शिक्षण काय? शाबास, M.Com झाले, GDC आहे, चांगलं स्टाफ आहे. आतल्या तुमचे 2-3 स्टाफ आहे चांगलं. कवडे साहेब, तुम्ही पतसंस्थेचं काम बघता, इकडे पुणे जिल्हा बँकेचं विभागात इकडे म्हणून काम केलं, जरा बघा, मला अभिमान वाटला जरा. ड्रेस कोड वगैरे आता मी काय बघायचं, मला खरंच अभिमान वाटला. ते पतसंस्थेचं काम बघतात कवडे साहेब, प्रकाश ताजने वगैरे बघतात. इकडे काय मला जमलं नाही, लक्ष द्यायला सगळं तो भाग नाही, पण एक समाधान वाटलं. एज्युकेटेड आहे, आपली मुलं आहेत, ती झालेली आहेत. असो, खरंच चांगलं काम आहे, नवीन वर्षाच्या याला करतायत आपण. आणि एवढ्या पतसंस्था असून पोटेन्शियल चांगलं आहे. पवार साहेबांसारखे, अतुलशेठ सारखे, आमच्यासारखे सहकारात काम करणारे तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही जीवाभावाची मंडळी आहेत. अधिकाधिक चांगल्या प्रकारचं कर्ज आपल्या चांगल्या शेतकऱ्यांना द्या, तरुणांना द्या, उद्योजकांना द्या. तुम्हाला निश्चित मनापासून मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं, आता निवृत्त काळे आहेत तर ते म्हणले आता काय दोन्ही काळे एक काळे बोलले झाले, म्हणले सभापती ते बोलत नाही आणि शक्यतो ते बोलत नाही. प्रकाश असले ते म्हणले तुम्ही सभापती बोला, वेळ नको, आता बराच झालाय. दुसरा काळे बोलतात तरी बोललास, हा दुसरा काळे बोललाच, एक वैभव काळे बोललाच तरी असं द्या. आता हे गमतीचं असो, चांगलं काम. एक निमगाव साव्याला जेव्हा गावात तालुक्यामध्ये फिरतो तेव्हा आम्हाला अभिमान वाटणार. असं निमगाव साव्या डोळ्यापुढे आमच्या लोक येतात, संस्था येतात, एक विकासाला दिशा देणारं हे गाव चांगलं आहे. आज पतसंस्थेला मनापासून मी शुभेच्छा देतो. आपले उत्तरोत्तराशी भरभराट हो तुमच्या हातून. माझ्या शेतकऱ्यांचे, माझे कर्जदार असतील, आपले ग्राहक असतील, ठेवीदार असतील, यांच्या चांगल्या त्यांना सुविधा पुरवल्या जावो, त्यांची चांगली सेवा घडो अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. माझ्या सगळ्यांतर्फे, सहकाऱ्यांतर्फे, माझ्या दोन तालुक्यातली सहकार क्षेत्रात काम करणारे सहकारी शेतकऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.